तसेच या ठिकाणी आपण परत बोलूया सन्मानाकडे। या ठिकाणी नवतरुण विकास मंडळ सिलीम श्री सोमदाई देवी चषक या चषकासाठी आणि गावातील कोणत्याही कार्यक्रमात ज्यांच्याकडून आपल्याला पाण्याची सोय होते तो म्हणजे आमच्या हक्काचा जलजीवन ग्रुप। आणि जलजीवन ग्रुपचा मी या ठिकाणी सन्मान करण्यासाठी विनंती करतो आमच्या संघटनेचे अध्यक्ष बबन चिले यांनी नवतरुण ग्रुप मंडळाचा सन्मान करायचा आहे। जलजीवन ग्रुप अतिशय मोलाचं सहकार्य वेळोवेळी त्यांचं लाभत आहे। पाण्याची व्यवस्था अतिशय उत्तम प्रकारे करतात। जलजीवन ग्रुप कधीच नाव जाहीर करत नाही। जलजीवन ग्रुप हे कधीच नाव जाहीर करत नाही, तर मी स्वतः आता त्यांची नावं जाहीर करतो। या जलजीवन ग्रुप मध्ये श्री राजेंद्र महाडिक, नरेश धुमाळ, निलेश महाडिक, भरत गोले, मंगेश चिले, अभिजित गोले, सिद्धेश गोले, सुरेंद्र मांडवकर आणि शुभम तटकरे ही जलजीवन ग्रुपची टीम आहे। तर त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। त्यांनी सत्कार स्वीकारण्यासाठी लवकरात लवकर स्टेजकडे यावे। तर जलजीवन ग्रुपचे सत्कार करतील आपल्या संघटनेचे माजी कार्याध्यक्ष श्री लक्ष्मण पांडुरंग महाडिक। जलजीवन ग्रुपने लवकरात लवकर सत्कार स्वीकारावा, उशीर न करता आम्हाला सहकार्य करावं। यानंतर सत्कार होणार आहे मित्र परिवार, त्यांनी स्टेजकडे लवकरात लवकर या। पहिला चेंडू सूरज याचा पाहतोय आपण व्हाईट करार दिला गेला मंचांकडनं, एक धाव मात्र अर्जित केली गेली आहे। सलामी वीर पाहतो आपण मयूर आणि आकाश स्ट्राईक एंडला पाहतो आपण, मयूर नॉन स्ट्राईक एंडला पाहतो आपण। आकाश दुसरा चेंडू यावेळेस मात्र कमबॅक करत असताना पाहतोय गोलंदाजी मार्कवर सूरज। सेमीफायनलचा पहिला सामना आपल्या भेटीला आला, अप्रतिम मात्र बेस्ट ऑफ लक फॉर टू टीम्स। दोन्ही टीमला मात्र खूप खूप शुभेच्छा असतील या मंडळाच्या वतीने। कुठला संघ मात्र पुढचा चेंडू यावेळेस मात्र डान्सिंग द ग्राउंड खेळला गेला आणि चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार, आउट ऑफ द पार्क। षटकार येत असताना पाहतोय आपण जलजीवन ग्रुपचा सत्कार होत आहे श्री लक्ष्मण पांडुरंग महाडिक यांच्या हस्ते। पुढची मॅच असेल सेमीफायनलची पाहतो आपण, खामगाव बी वर्सेस मडेगाव कुंड। या दोन संघादरम्यान दोन्ही संघांनी मात्र रेडी राहायचं। या दोन षटकानंतर लगेच टॉस साठी यायचंय। पहिल्या षटकातील पाहतो आपण दोन चेंडू आतापर्यंत हाताळले गेले। दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण 7 या धावसंख्येवर। यावेळेस ऑफ साइडला फटका तर चांगला आहे, चेंडू मात्र जाईल सरळ 4 धावांसाठी चौकार। 4 धावांची धावसंख्येत भर पडते, धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 11 या धावसंख्येवर। आतापर्यंत पाहतो आपण पहिल्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ समाप्ती अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचले स्कोर कार्डवर 11 या धावसंख्येवर। सेमीफायनलचा पहिला सामना पाहतो आपण, पुढचा चेंडू यावेळेस मात्र अप्रतिम सुरेख चेंडू हाताळला गेलाय। गुड लेंथवर पडल्यानंतर चेंडू हलकासा खाली राहतो आणि जाऊन विसवतो तो एसटी रक्षकाच्या हातामध्ये। डॉटने मात्र चेंडूची सांगता होत असताना आतापर्यंत पाहतो आपण पहिल्या षटकातील 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11 या धावसंख्येवर प्रथमतः फलंदाजी करत असताना पाहतो आपण विलेकुंड संघ। 5वा चेंडू यावेळेस मात्र हलक्या हाताने मात्र कार्पेट पद्धतीने चेंडू ऑफ साइडला ट्रॅव्हल होत असताना शतरक्षक पुढे सरसावलाय आणि फेकी करेल तत्पूर्वी चांगल्या प्रकारे मात्र कव्हर बॅकअप यावेळेस शतरक्षकाचं आलं गेलं आणि एक धावेवर मात्र समाधान व्यक्त करावं लागलं गेलं। एकेरीने धाव
धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 12 या धावसंख्येवर. आतापर्यंत पाहतो आपण पहिल्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ समाप्तीवर. शेवटचा चेंडूचा खेळ मात्र शेष असेल. चालू असलेला सामना पाहतो आपण विलेकुंड वर्सेस कुशेडी सेमीफायनलचा पहिला सामना. अप्रतिम मात्र आयोजन नियोजन पाहतो आपण नवतरुण विकास मंडळ शिलीम. आतापर्यंत शेवटचा चेंडू शेष असलेला पहिल्या षटकातील 2 षटकांचे सामने पाहायला मिळेल आपल्याला सेमीफायनलच्या लक्षात असू द्या. अप्रतिम सुरेख चेंडू यावेळेस पाहतोय आपण. पूर्णपणे मात्र बीट केलं गेलं फलंदाज मयूर याला आणि निर्धाव स्वरूपाने मात्र चेंडूची सांगता होत असताना एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले स्कोर कार्डवर पाहतो आपण 12 या धावसंख्येवर. यापुढील सामना असेल खामगाव बी वर्सेस आडेगाव कोंड. या दोन नंतर मात्र टॉस साठी यायचे दोन्ही संघाचे कर्णधार. हॅलो हॅलो दुसरं षटक मनीष गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र फुलटो चेंडू होता सरळ भिरकावून दिला पाहतो आपण ऑन साइडला आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हर 6 धावा षटकार. यावेळेस पंच आम्हाला दर्शवत असताना 9 चेंडू. ओके हाईट नो बॉल. यावेळेस मात्र 6+1 7 धावा मात्र अर्जित केल्या जातील. 7 धावांची धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचत स्कोर कार्डवर पाहतो आपण 19 या धावसंख्येवर. पहिला चेंडू यावेळेस मात्र फुलटो चेंडू होता आणि लगेच पाहिला पण फलंदाज मयूर पुरेपूर मात्र फायदा उचलतो. प्रियडचा चेंडू असेल. सॉरी प्रियड नसेल नक्कीच नो बॉल. आणि पुन्हा एकदा पाहतो आपण व्हाईट डाव्या एसटीच्या बाहेरील चेंडू पिच होत असताना एक अवांतर धावेचा बोनस. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 20 या धावसंख्येवर. आतापर्यंत मात्र दुसरं षटक पाहतो आपण मार्गस्थ. कुठल्याही प्रकारचा चेंडू आतापर्यंत हाताळला गेला नाहीये. या स्पर्धेसाठी आता झालेले प्रमुख पाहुणे माणगाव तालुका सहसंपर्क प्रमुख श्री भरत देवकरे साहेब, तसेच राज सिंग, तसेच राकेश सिंग यांनी इथे उपस्थिती दर्शवलेली आहे. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. चेंडू यावेळेस पाहतो आपण ऑन साइडला चेंडू हवाई सफर करत असताना क्षेत्ररक्षक पुढे सरसावलाय. कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही. आणि विशाल यावेळेस मात्र अप्रतिम मात्र झेल टिपला गेले आणि परतावला गेलं फलंदाज मयूर याला. मोठा आदर असेल विलेकुंड संघाला. अप्रतिम मात्र खेळी करत आपण 17 धावा मात्र 17 धावांवर खेळी करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. 2 षटकारांच्या आणि 1 चौकाराच्या साह्याने अप्रतिम मात्र खेळी मयूरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. आतापर्यंत एका चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले स्कोर कार्डवर 20 या धावसंख्येवर. नव्याने आलेला फलंदाज पाहतो आपण सन्मेश. चालू असलेला सामना पाहतो आपण विलेकुंड वर्सेस कुशेडे. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ आतापर्यंत संपन्न झाला. दुसऱ्या चेंडूचा खेळ मात्र मार्गस्थ असेल. नव्याने आलेला फलंदाज पाहतो आपण सन्मेश स्ट्राईक एंडला. यावेळेस मात्र पंच आमच्यापर्यंत बोलतात अवांतर धावेचा बोनस. 1 धावा अर्जित केली जाईल. एकेरीने धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. आमचे स्कोर आम्हाला दर्शवत असताना 21 धावा ऑन दी बोर्ड लावल्या गेल्यात. आतापर्यंत दुसऱ्या षटकातील एका चेंडूचा खेळ मात्र समाप्तीवर पाहतोय आपण. 21 धावा ऑन दी बोर्ड लावल्या गेल्यात. सेमीफायनल मधला पहिला सामना. अप्रतिम मात्र आयोजन नियोजन पाहतोय आपण नवतरुण विकास मंडळ शिलीम आयोजित श्री सोमजाई देवी चषक. पुढचा चेंडू यावेळेस मात्र हलके हाताने ऑफ साइडला चेंडूला फक्त दिशा दिली गेली आणि स्ट्राईक रोटेट 1 धाव मात्र अर्जित केली जाईल आणि एकेरीने धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल स्कोर कार्डवर
पाहतोय आपण 22 या धावसंख्येवर. मडेगाव कुंड संघाचा संघनायक आपण यायचे. मडेगाव कुंड संघाचा संघनायक यापुढे सामना असेल खामगाव वर्सेस मडेगाव कुंड या दोन संघादरम्यान सेमीफायनलचा दुसरा सामना असेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज असेल. स्ट्राईक एंडला पाहतोय आपण. ऑन साईडला काय पटकाय पाहतोय आपण. क्षेत्ररक्षक वेळेस मात्र जज केली होतं कुठेतरी कोऑर्डिनेशन. चेंडूवरची नजर चुकली गेली आणि त्याच कारणास्तव मात्र पाहतो आपण बॉडी बॅलन्स बिघडला गेला आणि चेल मात्र धरतीला दान केली गेली. तत्पूर्वी मात्र 2 धावा अर्जित केल्या गेल्या. दुहेरीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या धाव पोते स्कोर कार्डवर 24-24 या धावसंख्येवर. आतापर्यंत पाहतो आपण चेंडू हाताळले गेलेत ते 3 चेंडू हाताळले गेलेत. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ शेष असेल. चौथा चेंडू यावेळेस मात्र अप्रतिम निर्धाव स्वरूपाने मात्र चेंडूची सांगता होत असताना पाहतोय आपण 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले स्कोर कार्डवर 24-24 या धावसंख्येवर. प्रथमतः फलंदाजी करत असताना विलेकुंड संघ उत्तरपर्यंत पाहतोय आपण दुसऱ्या षटकातील 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 24-24 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू यावेळेस ऑन साईडला. चेंडू हवाई सफर करत असताना क्षेत्ररक्षक मात्र कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये आणि परतावाला गेलं. सूरज क्षेत्ररक्षक यावेळेस मात्र अचूकरित्या झेल टिपत असताना फलंदाजीच्या खेळीला पूर्ण विराम लावला गेलाय. बॅक टू द पवेलियन गॉन. आकाश ह्याच्या खेळीला मात्र पूर्ण विराम लावलं गेलं. नव्याने आलेला फलंदाज पाहतो आपण केशव. शेवटचा चेंडू शेष असेल. दुसऱ्या षटकातील पाहतोय 2 षटकाचे सामने सेमीफायनलचे आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू शेष असेल आणि स्ट्राईक एंडला असेल केशव. कशा प्रकारे मात्र समाचार घ्या रे यावर लक्ष असेल. ऑन साईडला चेंडू पाहतोय आपण ट्रॅव्हल होत असताना क्षेत्ररक्षक पुढे सरसावलाय. चुकरित्या मात्र चेंडू फील्ड केला गेला आणि तत्पूर्वी मात्र 2 धावा अर्जित केल्या गेल्यात आणि दुहेरीने धावसंख्येत भर पडली गेली. धावसंख्या धावून पोहोचले स्कोर कार्डवर 26-26 या धावसंख्येवर आणि 27 धावांचं लक्ष असेल. लक्षात असू द्या 27 धावा बनवाव्या लागतील विजयासाठी. कमिटीला एक विनंती आहे, चहाची व्यवस्था करावी. देवघरे साहेब यांचा सत्कार करतील आपल्या गावचे अध्यक्ष श्री बबन गणपत चिले. माननीय भरत देवघरे साहेब यांचा सत्कार होत आहे, तर जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं. सामाजिक बांधिलकी जपणारे आपले सर्वांचे सन्माननीय भरत देवघरे साहेब यांचा सत्कार होत आहे. मंडळाचे अध्यक्ष बबन चिले हे सत्कार करताना सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून चला थोडीशी गाई करा, क्षेत्ररक्षण सजवून घ्या, थोडस सहकार्य करा. धन्यवाद भरत देवघरे साहेब. यानंतर पालघर जिल्हा क्षेत्र प्रमुख उत्तर भारतीय राज सिंग साहेब यांचा सत्कार करतील श्री नरेश विठोबा धुमाळ. आपल्या या स्पर्धेसाठी माननीय श्री भरत देवघरे साहेब यांनी 1111 रुपये देणगी देऊन आपल्याला सहकार्य केलेलं आहे. श्री राज सिंग यांचा सत्कार करणार नरेश धुमाळ. राज सिंग आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. यानंतर शहर क्षेत्र प्रमुख
श्री राकेश सिंग यांचा सत्कार करतील श्री राजेंद्र महाडिक. राकेश सिंग यांचा सत्कार करतील आपल्या संघटनेचे आपल्या संघटनेचे उपसचिव श्री राजेंद्र महाडिक. श्री राजेंद्र महाडिक हे सत्कार करताना राकेश सिंग यांचा 2 मिनिटं सामना थांबायचा आहे पंच. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चला चालू करा पंच सामना. धन्यवाद 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 देवगरे साहेब, राज साहेब आणि राकेश साहेब. अतिथी देवो भव या अनुषंगाने मात्र आलेल्या पाहुण्यांचं स्वागत सन्मान करत असताना पाहतो आपण नवतरुण विकास मंडळ शिलीम. चला बोलूयात सामन्याकडे. सामना सुद्धा खूप महत्वाचा आहे. सेमीफायनलचा पहिला सामना पाहतो आपण. पहिला चेंडू पाहतो ऑन साईडला ट्रॅव्हल होत असताना तत्पूर्वी मात्र फेकी येईल. 2 धावा मात्र पळून काढल्या गेल्या. दुहेरीने धावसंख्येत भर पडत. धावसंख्या पाहतो आपण जाऊन पोहोचले स्कोर कार्डवर 2 या धावसंख्येवर. पहिला चेंडू प्रशांत स्ट्राईक एंडला पाहतो आपण. प्रशांतच्या बॅटमधून आलेल्या 2 धावा. 27 धावांचं लक्ष ठेवलं गेले. 12 चेंडूमध्ये 27 धावांचं मात्र टार्गेट सेट केलं गेलं होतं आणि पाहतो पहिल्याच चेंडूवर 2 धावा स्कोर कार्डवर लावल्या गेल्यात. चला थोडीशी घाई करा. फास्ट क्रिकेट थोडंसं खेळा. अजून सुद्धा आपल्याला 2 सामने खेळवायचे. त्यानंतर आपल्याला मात्र बक्षीस वितरण सामन्या संध्याकाळच्या सत्रात आपल्याला पाहायला मिळेल. अप्रतिम. यावेळेस मात्र ऑफ साईडला पाहतोय आपण 1 धाव मात्र पळून काढली जाईल आणि एकेरीने धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल स्कोर कार्डवर 3 या धावसंख्येवर. आतापर्यंत पाहतो 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर पहिलं षटक प्रगतीपथावर. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण 3 या धावसंख्येवर. प्रथमतः फलंदाजी करत असताना विलेकुंड संघाने मात्र 26 धावांपर्यंत मजल मारली आणि 27 धावांचं लक्ष कुशेडी संघापुढे ठेवलं आणि त्याचाच पाठलाग करत असताना 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण 3 या धावसंख्येवर. यावेळेस ऑन साईडला काय पटकाय पाहतोय आपण. इंटू द गॅप चेंडू जाईल सरळ 4 धावांसाठी चौकार. 4 धावेनिशी धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल स्कोर कार्डवर 7 या धावसंख्येवर. आतापर्यंत 3 चेंडूंचा केलं संपन्न होत असताना पहिल्या षटकातील गोलंदाजी मार्कवर पाहतो आपण. सन्मेश अप्रतिम. मात्र गोलंदाजी मागच्या मॅचमध्ये हाताळली गेली होती आणि त्याच अनुषंगाने मात्र यावेळेस गोलंदाज निवडला गेला आणि आतापर्यंत पाहतो आपण 3 चेंडूमध्ये मात्र 7 धावा खर्च करत असताना पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज असेल. स्ट्राईक एंडला पाहतो आपण सूरज. चौथा चेंडू 7-8 पावलांचा रन राईट हँड ओव्हर द विकेट पंचांना पार करतोय. यावेळेस चेंडू हवाई सफर करत असताना उंची जास्त क्षेत्ररक्षक चेंडू जज करतोय आणि कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही. परतावं लागेल सूरज याला. मोठा आदरा असेल कुशेडी संघाला. पहिला आदरा असेल सूरजच्या नावाने. बॅक टू द डॉग आउट गॉन. अरुण याचं कौतुक करावं लागेल. अप्रतिम. मात्र झेल यावेळेस मात्र टिपला गेला अरुणच्या माध्यमातून. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर पाहतोय आपण धावसंख्या जाऊन पोहोचले स्कोर कार्डवर 7 या धावसंख्येवर. चला थोडीशी घाई करा प्लीज. विल्लेकोड संघ नव्याने आलेला फलंदाज पाहतो आपण विनोद. पाचवा चेंडू असेल मार्गस्थ पहिल्या षटकातील. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवर पाहतो आपण सन्मेश. तर नव्याने आलेला फलंदाज स्ट्राईक एंडला पाहतो आपण विनोद. पाचवा चेंडू यावेळेस पाहतोय आपण झेलची संधी आणि क्षेत्ररक्षक. यावेळेस झेल मात्र धरतीला दान केली जाते आणि तत्पूर्वी पाहतो आपण 1 धाव अर्जित केली जाईल आणि एकेरीने धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल स्कोर कार्डवर 8 या धावसंख्येवर. आतापर्यंत 5 चेंडूच्या समाप्तीनंतर अप्रतिम. यावेळेस मात्र पाहतोय आपण झेलची संधी होती कुठेतरी. मात्र क्षेत्ररक्षकाचं कॉन्फिडन्स, बॉडी बॅलन्स आणि आय कोऑर्डिनेशन, बॉलवरची नजर
मिस झाली गेली आणि त्याच कारणास्तव मात्र झेल धरतीला दान केली गेली. तत्पूर्वी एक धाव अर्जित केली गेली आणि एकेरीने धावसंख्यात भर पडते. धावसंख्या पाहतो आपण 8 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातील. अप्रतिम यावेळेस पाहतो आपण चेंडू पिच झाल्यानंतर जाऊन सरळ विसवला गेलाय. तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव स्वरूपाने मात्र चेंडूची सांगता होत असताना एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण 8 या धावसंख्येवर. 27 धावांचा पाठलाग करत असताना पाहतो आपण कशेडी संघ कुशेडी संघ सहा चेंडू आणि 19 धावांची गरज असेल विजयासाठी. 6 चेंडूमध्ये 19 धावा बनवाव्या लागतील. लक्षात असू द्या, कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आणि त्याला अनुसंग मात्र तुम्हाला कंपल्सरी चेस करावे लागतील. 6 चेंडूमध्ये 19 धावांचे लक्ष्य असेल विजयासाठी. सेमीफायनलचा सामना पाहतो आपण. पहिला सामना गोलंदाजी मार्कवर विशाल सज्ज होत असताना तर स्ट्राईक एंडला पाहतो आपण विनोद. सहा चेंडू 19 धावांची गरज असेल विजयासाठी. पहिला चेंडू असेल विशाल याचा. स्ट्राईक एंडला पाहतो आपण विनोद सज्ज असेल. कशा प्रकारे खेळी करेल यावर मात्र सर्वांचं लक्ष असेल. अप्रतिम वेळेस मात्र गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल आणि नक्कीच रनआउटच्या स्वरूपाने मात्र बाद होत असताना पाहतो आपण प्रशांत याच्या खेळीला पूर्ण विराम लावला गेलाय. बॅक टू द पवेलियन गॉन. प्रशांत याला मात्र परतावं लागेल. पहिल्या चेंडूवर मात्र अप्रतिम गोलंदाजीचं कृत्यकरण करत असताना विशाल पाहतोय आपण. एका चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र स्थिरावले गेले. धावसंख्या पाहतो आपण 8 या धावसंख्येवर. नव्याने आलेला फलंदाज पाहतो आपण विशाल टू विशाल असं समीकरण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळेल. पाच चेंडू आणि 19 धाव्यांची गरज असेल विजयासाठी. 5 चेंडू आणि 19 धाव्यांची गरज असेल. चालू असलेला सामना पाहतो आपण विल्लेकुंड वर्सेस कुशेडे. प्रथमतः फलंदाजी करत असताना 26 धावांपर्यंत मजल मारली गेली आणि 27 धावांचा लक्ष ठेवलं गेलं आणि त्याचा पाठलाग करत असताना पाहतो आपण आतापर्यंत 8 धावा ऑन दी बोर्ड लावल्या गेल्यात. पुढचा चेंडू विशाल टू विशाल समीकरण पाहतो आपण. यावेळेस उजव्या एसटीच्या बाहेरील पंच आमच्यापर्यंत वळत असताना अव्वंतर धाव्याचा बोनस 1 धाव ऍड केली जाईल आणि एकेरीने धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल स्कोर कार्डवर 9 या धावसंख्येवर. 5 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज असेल. कोणता संघ मात्र इथून मजल मारेल यावर सर्वांचं लक्ष असेल. यावेळेस पाहतो आपण ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू हाताळला गेला होता. अप्रतिम मात्र गोलंदाज विशालचं कौतुक करावं लागेल. 1 धाव मात्र अर्जित केली गेली आणि एकेरीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 10 या धावसंख्येवर. चार चेंडू आणि 17 धाव्यांची गरज असेल विजयासाठी. 4 चेंडूमध्ये 17 धावा बनवाव्या लागतील. पुण्याचे एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवर विशाल. तर स्ट्राईक एंडला पाहतो आपण विनोद. यावेळेस ऑन साइडला काय फटकाय पाहतोय आपण. चेंडू जातो सरळ आउट ऑफ द पार्क. 6 धावा षटकार येत असताना विनोदेच्या बॅट मधून. 3 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज असेल विजयासाठी. 3 चेंडू मध्ये 11 धावा बनवाव्या लागतील. लक्षात असू द्या. अप्रतिम मात्र सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना काटेकी टक्कर यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचले. पाहतो आपण स्कोर कार्डवर 16 या धावसंख्येवर. आता मात्र
3 चेंडू आणि 11 धावांची गरज असेल. पुण्याची एकदा सज्ज असेल स्ट्राईक एंडला पाहतो आपण विनोद. खूप साऱ्या अशा अपेक्षा असतील संघाला विनोद कडून आणि त्याला अनुसरून मात्र फलंदाजी करावी लागेल विनोद याला. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू पाहतो आपण ऑन साईडला उडवला गेलाय. क्षेत्ररक्षक यावेळेस कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही आणि मोठा आदरा असेल यावेळेस विनोद याला परतावला गेला. बॅक टू द डगआउट गॉन. चला थोडीशी घाई करा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना थोडस स्पीडअप करा. दोन चेंडू आणि 11 धावांची गरज असेल विजयासाठी. लक्षात असू द्या 2 चेंडूमध्ये 11 धावा बनवाव्या लागतील. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आपल्याला सातत्याने पाहायला मिळाला आहे. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ होत असताना धावसंख्या मात्र 16 या धावसंख्येवर पाहायला मिळते आपल्याला. दोन चेंडू 11 धावांची गरज असेल विजयासाठी. 2 चेंडूमध्ये 11 धावा बनवाव्या लागतील. अप्रतिम मात्र सेमीफायनलचा सामना जसा व्हायला पाहिजे जसं रफ अँड टफ त्या पद्धतीने मात्र सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना कुठेतरी प्रेशर यावेळेस मात्र रनअप मध्ये बिघाड करत असताना गोलंदाजाच्या पाचवा चेंडू सध्या असेल. यावेळेस पाहतो आपण ऑन साइडला चेंडू फरार होत असताना पंच यावेळेस 1 बॉन्स 4 रन दर्शवत असताना चौकार. 4 धावा मात्र अर्जित केल्या जातील. 4 धाव्यांची धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल स्कोर कार्डवर 20 या धावसंख्येवर. 1 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज असेल विजयासाठी. 1 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज असेल. एक चेंडू मध्ये 7 धावेची गरज असेल विजयासाठी. लक्षात असू द्या या पुढील दुसरा सेमीफायनलचा सामना असेल खामगाव बी वर्सेस विकेट यावेळेस मात्र असेल आणि व्हाईट चेंडू यावेळेस मात्र अर्जित केला जाईल आणि विकेटचं पतन होत असताना 1 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज असेल विजयासाठी. एका चेंडूमध्ये 6 धावा बनवाव्या लागतील. कुठला संघ विजयी होईल यावर मात्र सर्वांचं लक्ष असेल. अप्रतिम सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना चल थोडीशी घाई करा फलंदाज. एक चेंडू आणि 6 धाव्यांची गरज असेल विजयासाठी. गोलंदाजी मार्कवर पाहतो आपण विशाल. तर नव्याने आलेला फलंदाज पाहतो आपण नव्याने आलेला फलंदाज पाहतो आपण. 1 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज असेल विजयासाठी एका चेंडूमध्ये 6 धावा बनवाव्या लागतील. गोलंदाज विशाल असेल गोलंदाजी मार्कवर. कोणता संघ या मॅच मध्ये मात्र विजय संपादन करेल, कुठला संघ विजयी होईल यावर मात्र सर्वांचं लक्ष असेल. 1 चेंडू आणि 6 धावा. अप्रतिम सुरेख गोलंदाजीचं कृत्यकरण करत असताना विशालचं कौतुक करावं लागेल. कुशेडे संघ यावेळेस मात्र विजयी होत असताना चला थोडीशी घाई करा खामगाव संघ लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय खामगाव संघ.